लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मधू आणि राघवचं भांडण चालू असतं. मधू राघववर ओरडत असते की तो सिंधूला काहीच बोलत नाही. धडा शिकवलायस म्हणतोयस ना राघव, पण असं करून तू आमच्यावर उपकार करतोयस असं तुला वाटतंय का? आणि जर असं वाटत असेल तर प्लीज असा गैरसमज दूर कर. आणि जर सिंधू 10 वेळा चुका करत असेल तर तू 9 वेळा तिला सपोर्ट करतोस आणि 1 वेळेस रागवतोस, असं राघवला बोलत असते. आणि नंतर म्हणते की बरं ठीक आहे, आज तू तिला धडा शिकवलास पण त्याचा काही फायदा झाला नाही. ती तुझ्या नाकावर टिचून बाहेर निघून गेली. तू तुझ्या बायकोला कितीही सुधारण्याचा प्रयत्न केलास, कितीही अटेम्प्ट केलास तरी त्याचा रिझल्ट मात्र 0च आहे, असं राघवला सिंधूबद्दल काहीही बोलत असते. तर इकडे सिंधू घरी आल्यानंतर ती मध्ये जात असते तर तेवढ्यात रुक्मिणी काकू तिथे येते आणि रत्नाकर सुद्धा हॉलमध्येच बसलेला असतो. तर राजश्री सुद्धा येते. राजश्री सिंधूला बोलत असते तेवढ्यात रुक्मिणी काकू म्हणते, आता काय झालं, अशी का आलीस? जाताना तर वाघिणीसारखी डरकाळी फोडत गेली होतीस आणि आता मांजरीसारखी का आलीस? काही झालं का? तर सिंधू गपचूप असते. मग राजश्री म्हणते की सिंधू तू जेवलीस का नाही? तर सिंधू मात्र काहीच बोलत नाही. तर नाही म्हणून सांगते. आणि मग नंतर रुक्मिणी काकू परत म्हणते, तुझं एवढं पर्सनल काम होतं तर पर्सनल काम झालं, पण त्या प्रोफेसरनी तुला जेवायला नाही दिलं का? पण सिंधू मात्र गप्प असते. हे गप्पपणा बघून राजश्री तिला विचारते, काय झालं सिंधू, सगळं ठीक आहे ना? तू अशी गप्प आहेस म्हणून विचारते. तर रत्नाकर म्हणतो, नाहीतर काय, हिची फक्त नाटकं आहेत, हिला काहीही झालेलं नाही. मग रुक्मिणी काकू सुद्धा म्हणायला लागते, नाहीतर काय, ही पण नाटकच करते आणि हिची सासू मात्र हिला डोक्यावर घेऊन नाचते. मग रुक्मिणी काकूचं हे बोलणं ऐकून राजश्री तिला सडेतोड उत्तर देत म्हणते, वहिनी, जर सिंधूच्या चांगल्या वागण्याची बाजू घेतल्याने जर तुम्हाला वाटत असेल मी तिला डोक्यावर घेऊन बसते, तर हो, मी माझ्या सुनेला माझ्या डोक्यावर घेऊन बसते. निदान मी तुमच्यासारखं तर वागत नाही आणि तुम्हीही तिला नीट वागायला हवं तिच्यासोबत, पण तुम्ही तसं करत नाही. एखादा जर तुमच्या मतासोबत जर सहमत नसेल तर तुम्ही लगेच त्याला गुन्हेगार ठरवून मोकळे होता आणि तुम्ही तसं करू शकत नाही, कारण सिंधू या घरची सून आहे, पण तुम्हाला ते मान्यच करायचं नाही. तर रत्नाकर बोलतो की गप्प बस राजश्री, एक अशी कानाखाली ठेवून देईल म्हणजे तुझ्या सगळं लक्षात येईल. पण सिंधू मात्र त्यांचं हे बोलणं ऐकून त्यांनाच गप्प करत म्हणते की बाबा, तुम्ही आईंशी अशा प्रकारे बोलू शकत नाही. रत्नाकर म्हणतो, ए मुली, तू गप्प बस, तुला माझ्यात आणि तिच्यात बोलायचा काहीही अधिकार नाही. ती माझी बायको आहे, मी तिला कसंही वाटेल ते बोलू शकतो, तू यात बोलायचं नाही. आमच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये तू पडू नकोस, आमचं आम्ही काय ते बघून घेऊ. मग सिंधू सुद्धा त्यांना म्हणते की राघव सर आणि मी सुद्धा भांडताना तुम्ही मध्ये का पडता आणि घरातले सगळे जणच पडतात, तेव्हा ते नसतं का नवरा बायको मधलं भांडण? तेव्हा का प्रॉब्लेम होतो तुम्हाला? मग ऋतुजा म्हणते की सिंधू, त्यांच्याशी नीट बोल, ते तुझे सासरे आहेत, तुझे वर्गमित्र नाही. तर रुक्मिणी काकू म्हणते, असू दे ग, हिला काही बोलण्यात अर्थच नाही, कारण हिची अक्कल मेंदूपर्यंत जातच नाही. आपण कितीही सांगितलं तरी ती ऐकत नाही कोणाचं. मग ऋतुजा म्हणते की ही वाटेल ते बोलेल आणि आपण तिचा अपमान सहन करायचा का? मग मग रुक्मिणी काकू म्हणतात, मग काय करणार आता? आपल्याच मुलाने हिला सून म्हणून आपल्या घरात आणले, त्याला आपण काय करू शकतो आता? आणि हिने तर सांगूनच ठेवले, जोपर्यंत हिचे राघव सर हिला या घरातून जा म्हणणार नाही तोपर्यंत ही कुठेही जाणार नाही, इथेच राहणार. आणि हो, या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही की जी हिला सुधारू शकेल. मग वाद टाळण्यासाठी राजश्री म्हणते की सिंधू, चल, तुला मी जेवायला वाढते. ऋतुजाला तर आगीत तेल ओतायचा चान्सच हवा असतो. ती म्हणते की राजश्री वहिनी, ही तुमच्या डोक्यावर बसून मिरे वाटेल इतकंही तिला पाठीमागे घालू नका. तर राजश्री म्हणते की तुला मी सांगितलं होतं का तुम्हाला सल्ला दे म्हणून? तू कशाला सांगतेस? आणि इतरांना मान कसा द्यायचा, त्यांना इज्जत कशी द्यायची हे शिकवत असते, संस्कार काढत असते. स्वतःचे संस्कार बघ ना, तुझ्याकडे आहेत का एवढे संस्कार? मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे आणि मानाने सुद्धा. तू माझ्याशी कसं बोलतेस? का हीच पद्धत आहे का बोलायची? का तुला तुझ्या माहेरच्या श्रीमंतीचा गर्व वाटतो त्यामुळे तुला सगळंच माफ आहे? ऋतुजा म्हणते, दरवेळेला तुम्ही माझ्या माहेरच्यांचा उद्धार का करत असता? आणि मी फक्त तुम्हाला सांगितलं होतं, मग माझ्या माहेरच्यांचा उद्धार करायची काय गरज होती? तेव्हा राजश्री म्हणते की मी तुला सल्ला मागायला आले होते का? नाही. मी तुला तुझ्या सुनेशी कसं वागायचं हे सांगते का? नाही ना. मग तू मला का सांगतेस की मी माझ्या सुनेशी कसं वागायचं? इतके दिवस मी शांत राहून तुमचं सगळ्यांचं ऐकत एवढं सगळं करत आले. तर ऋतुजा म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय नक्की? तुम्ही एवढं सगळं केलं आमच्यासाठी, ते उपकार केलेत का आमच्यावर? आणि जर तसं वाटत असेल ना तर ते डोक्यातून काढून टाका, कारण ते तुमचं कर्तव्य होतं म्हणून तुम्हाला करावं लागलं. राजश्री बोलते की तुझं सुद्धा काहीतरी कर्तव्यच आहे ना, मग मला कशाला अक्कल शिकवतेस ग? तर ऋतुजा म्हणते की मला तुम्हाला अक्कल शिकवायची हौस नाहीये. ही तुमची सून आहे ना, सगळ्यांची उठसूट अक्कल काढत असते, ते आम्ही खपवून घेणार नाही.
राजश्री म्हणते सिंधू काहीही चुकीचं वागत नाहीये. तेव्हा ऋतुजा तिला म्हणते वाटणारच ना, ती तर काही चुकीचं वागणार नाही, कारण तुम्ही स्वतःच तशा आहात. घरंदाजपणा काय असतो ते तुम्ही आता आम्हाला शिकवा. स्वतःच एका अर्ध्या हळकुंडाने माखून आल्या आणि आता आम्हाला शिकवायला निघाल्यात. तशी त्याची लायकी काढत असते. तेव्हा सिंधू म्हणते की काकू, तुम्ही आईशी अशा पद्धतीने बोलू शकत नाही आणि असं बोलायचंही नाही. तेव्हा लगेच रेश्मा बोलायला लागते की मग सिंधू, तू सुद्धा माझ्या सासूशी असं बोलू शकत नाहीस. हे ऐकून रुक्मिणी काकू म्हणते बघा, या बिंडोक मुलीला सुद्धा कळायला लागलं की कोणाशी कसं बोलायचं, पण तुझ्याकडून तर मी ही अपेक्षाच ठेवू शकत नाही. माझं तर चुकतंयच, कारण तुझ्यावर असे संस्कारच झालेले नाहीत. तुझ्या घरच्यांनी कसे संस्कार दिलेत हे चांगलंच माहिती आहे. मग रत्नाकर बोलतो बरोबर आहे, आणि जर काही चुकलं तर पाठ थोपटायला तर सासू आहेच ना, म्हणून राजश्रीला बोलत असतो. मध्येच रुक्मिणी काकू म्हणते की राघव बरोबर बोलतो. ही मुलगी म्हणजे फक्त स्वार्थी आहे, स्वतःचाच विचार करत असते. हिच्यावर त्याने एवढे उपकार केले, हिच्याशी लग्न करून हिला घरात घेऊन आला, डोक्यावर छत मिळालं, 2 टाईमचं फुकटचं जेवायला मिळतंय, शिक्षण चालू आहे, डॉक्टर होईल, आणि एवढ्या सगळ्या आम्ही केलेल्या उपकारांची परतफेड तू अशी करणार आहेस का, असं सिंधूला बोलत असते. तर सिंधू मात्र न रागवता हसायला लागते. तर रत्नाकर विचारतो काय गे, दात काढायला काय झालं, वहिनींनी काय जोक सांगितलाय का? मग सिंधू म्हणते काय नाही तर काय, जोकच सांगतायत, त्या हास्यास्पदच बोलतायत. अगोदर मला स्वतः शिक्षणापासून थांबवायचं आणि नंतर स्वतःच आम्ही तुला कसे शिकवतोय असं सांगून स्वतःच माझ्या शिक्षणाचं क्रेडिट घ्यायचं. मी काय म्हणते काकू, तुम्ही काय करत जावा, अगोदर स्वतःच काय बोलताय हे नीट ऐकत जा आणि मग नंतर बोलत जा, म्हणजे तुम्हाला स्वतःलाच सुद्धा हसायला येईल. तेवढ्यात मधू तिथे येऊन म्हणते काय आरडाओरडा चालू आहे सिंधू, तुला शांत राहिलेलं जरा सुद्धा आवडत नाही का? का भांडण हे करावंच लागतं? तुझा आवाज म्हणजे खोलीपर्यंत येत होता. मग लगेच सिंधू म्हणते हो बरोबर आहे, माझा एकटीचाच आवाज येत असेल ना, कारण मी एकटीच इतका वेळ ओरडत होते, बाकीचे सगळे तर कानगोष्टीच करत होत्या हो ना, मग माझा आवाज तर येणारच. या घरात सगळ्यात जास्त कोण बोलतं, कोण भांडण करतं, तर ती म्हणजे फक्त सिंधूच असते, असं बोलायला लागते. तेव्हा मधू म्हणते खरं तर रिझन तर तूच असतेस ना, आणि आज तुझ्यामुळे आमचा संडे वाया गेला. सिंधू म्हणते वाया कुठे गेला, आज सकाळी तुमच्यासमोर एवढा मोठा तमाशा झाला, त्याने सगळ्यांनाच आनंद झाला, आणि राघव सरांनी माझा हात पकडल्यानंतर तर तुम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता की या घरातील मुलगा पहिल्यांदा पुरुषांसारखा वागतोय, म्हणून हे बघून तुमचा आत्मा तर तृप्तच झाला होता. राजश्री सिंधूला समजावत म्हणते की बाळा, तू जेवली नाहीयेस म्हणून तुझी चिडचिड होतीये, तू चल काहीतरी खाऊन घे. सिंधू म्हणते की आई हो, मलाच खरंच आता भूक लागलीये. तर मधू म्हणते काय ग सिंधू, तू तर तुझ्या प्रोफेसरच्या घरी जेवायलाच गेली होतीस, मग एवढं काय पर्सनल काम होतं ज्याने तुला जेवायलाही मिळालं नाही, की तू फक्त जेवायलाच गेली होतीस की काही दुसरंच करायला गेली होतीस? मग रेश्मा बोलते की मला तर वाटतं सिंधू ला काम करावी लागतील घरातील सगळी, म्हणून ती खोटं बोलून घराबाहेर निघून गेली असेल. मग रत्नाकर सुद्धा म्हणतो बरोबर आहे, ही मुलगी तर खोटंच बोलते आणि सांगते की मी खोटं बोलत नाही. नंतर रुक्मिणी काकू सुद्धा मग सिंधूला विचारत असतात की तुझं एवढं काय पर्सनल काम होतं ज्याने तू राघवला सुद्धा सोबत घेऊन जायला नकार दिलास? वाद थांबवण्यासाठी राजश्री म्हणते वहिनी जाऊ देत ना आता. तर रुक्मिणी काकू म्हणते की म्हणजे हिने बाहेर जाऊन शेण खायचं आणि घरात येऊन तोंड पुसायचं. हे ऐकताच राजश्री कानावर हात ठेवते, तिला खूप वाईट वाटत असतं हे असलं घाणेरडं बोलणं ऐकून. मग सिंधू सांगते की काकू, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. राजश्री म्हणते नक्की का? मग तू राघवला सोबत का घेऊन गेली नाहीस? कोण तो प्रोफेसर होता, त्याचं नाव सांग. रत्नाकर बोलतो हो सांग त्याचं नाव, आता तर मी त्याला जाऊन बघतोच. मग राजश्री बोलते तुम्ही सगळेजण शांत व्हा, म्हणून सिंधूला तिथून घेऊन जात असते. तर रुक्मिणी काकू सांगते की आता इथून कुठेही जायचं नाही, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तू आता कुठेच जाऊ शकत नाहीस, असं बोलून सिंधूला थांबवते. मधू सिंधूला म्हणते की सिंधू, हे सगळं करण्याच्या अगोदर तू राघवचा एकदा तरी विचार करायला हवा होतास, तो तुझ्यासाठी सकाळपासून जेवला नाही, त्याने का उपाशी राहायचं? तर रत्नाकर बोलतो याने तिला काय फरक पडतो, ही नवऱ्याला न जुमानता प्रोफेसरकडे निघून गेली, तरी राघव हिला सांगत होता की जाऊ नकोस, पण ही ऐकली तर शपथ ना. हिच्या मनात नक्कीच काहीतरी काळबेरं आहे, असा सिंधूवर घाणेरडे आरोप करत असतो. मग राजश्री म्हणते तुम्ही असं का बोलताय, ती सांगते ना ती काही चुकीचं केलेली नाही, मग सगळेजण असं का बोलता? पण राघवने सांगितलं तिला मान्य आहे, पण नीट सांगायचं ना. तर रत्नाकर बोलतो नीट सांगितल्यावर ही ऐकते का?
आणि जर असं असतं तर आपल्या घरात आज शांतता नांदली असती, ही अशी भांडणं झाली नसती. राजश्री बोलते की म्हणजे राघवने जे केलं ते योग्य म्हणायचंय का तुम्हाला? आणि तसं वाटणारच, कारण शेवटी मुलगा हा बापांकडेच जातो. हे ऐकून रत्नाकर तिला विचारतो, म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? मी माझ्या मुलाला योग्य शिक्षण दिलेलं नाही का? बायकोने बाहेर जाऊन गुण उधळून यायची आणि नवऱ्याने गप राहायचं असं सांगायला हवं होतं का? ही मुलगी सुद्धा तुझ्यासारखीच शेवटी असंस्कृतच आहे. तर राजश्रीला फार राग येतो. ती म्हणते, गप्प बसा, बस झाला आता. खूप बोललात तुम्ही. तुमच्यामुळे मला घरात कोणीही नीट बोलत नाही. ही ऋतुराज भाऊजी माझ्यापेक्षा वयाने आणि मानानेही लहान आहेत, पण मला बोलायची एकही संधी सोडत नाहीत. मी तुमची लग्नाची बायको आहे, पण तरीही तुम्ही माझ्याशी असंच बोलत असता. नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मग तुम्ही जे मला सांगत असता की सिंधूला बोलायची अक्कल नाही, मोठ्या माणसांशी कसं बोलायचं हे तिला कळत नाही, मग घरातल्या इतरांशी सुद्धा हेच लागू होतं ना? तर मधू जोरात ओरडून म्हणते, बस करा तुमची ही भांडणं, किती वाद घालताय? तर लगेच मधू सिंधूला बोलायला लागते की सिंधू, हे सगळं तुझ्यामुळेच होते. तर सिंधू सुद्धा म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, हे सगळं माझ्यामुळेच होतं. या घरात जे काही होतं ते सगळं माझ्यामुळेच होतं. तुम्ही बरोबर बोलताय. असं मधूला बोलत गपचूप सगळं सहन करत ऐकून घेत आणि त्यांना उत्तर देत असते.